चांगलं कामकाज चाललेलं आहे. बरोबर आहे. अनेक शिक्षक बंधू भगिनी समर्पित भावनेतनं काम करतायत. काही ठिकाणी थोडीफार कमतरता असेल ती आम्ही स्वीकारू, मान्य करू, त्याच्यात दुरुस्ती करू आणि पुढे जाऊ. दुसरी गोष्ट आपण जर बघितलं, आता मी पण अनेक म्हणजे या विषयामध्ये मी काही वर्षांपासून काम करतोय. मालेगाव तालुक्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर जवळपास 22 पेक्षा जास्ती गावांमधल्या जिल्हा परिषदच्या शाळा आम्ही CSR फंड्स आणि इतर विभागांमधनं निधी मिळून त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत. तिथल्या भौतिक सुविधा हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. मग पिण्याचं पाणी असेल, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह असतील, त्या विद्यार्थ्यांच्यासाठी बैठक व्यवस्था असेल, त्यांना खेळण्याचं साहित्य असेल. शेवटी या सर्व गोष्टी पण तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जे काही क्लासेस आपण अटेंड करतो, तर येणाऱ्या काळामध्ये या सर्व सुविधा देऊन आपल्याला पुढे मार्गक्रमण त्या ठिकाणी करावं लागेल. काही आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर विद्यार्थी अतिशय चांगलं त्यांचे नैपुण्यपूर्ण गुण त्या ठिकाणी दाखवत आहेत. अगदी मराठी दुसरी तिसरीचे मुलं सुद्धा चांगलं वाचन करणं, इंग्रजी मधलं सुद्धा चांगलं वाचन ते करून दाखवत आहेत. काही विद्यार्थी कविता असेल, गाणी असतील, त्यांच्यातले कलागुण ते सादर करतात. अतिशय चांगली परिस्थिती आहे. काही भौतिक सुविधा पण काही शाळांमध्ये खूप चांगल्या आहेत. परंतु दुसरी बाजू ही पण आपल्याला कटू जरी असली तरी ते सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. काही शाळांमध्ये आज 5वी 6वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही. ही पण वस्तुस्थिती आहे. ती काही आम्ही नाकारत नाही आणि खऱ्या अर्थाने तेच आव्हान घेऊन आपल्याला काम करायचं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून जेव्हा आपण असं बोलतो की 5वीच्या विद्यार्थ्याला वाचता येत नाही आणि मग एका क्षणामध्ये आम्ही नाही, मग तिथले शाळाच बरोबर नाही, तिथले शिक्षक बरोबर नाही असं बोलून आपण लगेच त्याला प्रतिक्रिया देत असतो. मी पहिलेच सांगितलं की कुठे जर आपल्या विभागाच्या वतीने काही कमतरता असेल, कोण एखादा 2 शिक्षक त्यांचं कमी अधिक कामकाज करत असतील तर त्यांना पण आम्ही त्याची जाणीव करून देऊ, त्याच्यात सुधारणा करू. परंतु शिक्षकांनी वारंवार पालकांना विनंती केल्याच्या नंतर, समजून सांगितल्याच्या नंतर पण विद्यार्थी जर शाळेत येत नसतील, आता काही गावांमध्ये भेटी दिल्याच्या नंतर असं पण दिसून आलं की बाबा पटावर संख्या आहे 40 विद्यार्थी, वर्गामध्ये उपस्थित आहेत 25 विद्यार्थी, मग 15 विद्यार्थी कुठे गेले जर याचा आपण शोध घेतला तर काही विद्यार्थी त्यांचे पालक ऊस तोडणीच्या कामाला गेले, पालकांच्या सोबत विद्यार्थी पण गेले, मुलं पण गेली. बरोबर आहे. विस्थापित व्हावं लागतं कामासाठी. होऊ शकतं. आम्ही त्यांना दोष देत नाही. कदाचित आमची व्यवस्था आतापर्यंतच सगळं काही कदाचित त्याला जबाबदार असेल, मी काही नाकारत नाही. परंतु ही वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावी लागेल. काही मुलं मग